नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला तर माहीतच आहे, एप्रिल महिना चाललेला आहे, एकदम कडक ऊन आहे। त्यामुळं खूप सारे पक्षी म्हणा, प्राणी म्हणा, पाण्यासाठी व्याकुळ झालेले असतात। त्याच्यामुळे मित्रांनो, मी ठरवलं की जिथं आम्ही रानामध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो, त्या घराच्या अवतीभोवती खूप पक्षी येतात आणि पाण्यासाठी तळमळतात। तर मित्रांनो, मी ठरवलं की थोडं का नाही पण एका झाडावर आपण पाणी टांगून ठेवू, जेणेकरून पक्षी जे आहेत ते जाऊन पाणी पितील आणि त्यांच्या कामाला लागतील। तर मित्रांनो, आता आपण आजच्या ब्लॉग्समध्ये पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी आलो आहोत। तर मित्रांनो, आता पक्ष्यांना आपण पाणी ठेवण्याचा जुगाड करूया। तर मित्रांनो, आता जो जुगाड आपण करायचा होता तो एकदम चांगल्या पद्धतीने बांधून सर्व काही झालं। आता आपण फक्त जायचं आणि झाडाला पाणी ओतून आणि झाडाला बांधून द्यायचं आणि नंतर पक्षी येतील आणि पाणी पिऊन जातील। तर मित्रांनो, अशा ठिकाणी बांधायचे आहेत का ज्या ठिकाणी थोडी सावली राहते, कारण उन्हाचे ठिकाणी जर बांधलं तर पाणी खूप धगतं, म्हणजे गरम होतं। त्याच्यामुळं आपल्याला सावलीच्या ठिकाणी थोडं बांधायचं आहे। तर आता आपण जाऊ आणि हे झाडाला आपण टांगून देऊ। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे पाणी ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत। तर मित्रांनो, आता मी थोडं चढतो आणि थोड्याच अंतरावर एकदम पाणी वतून आणि बांधून देतो, जेणेकरून पक्ष्यांना पण सोपं जाईल पाणी पिण्यासाठी। तर मित्रांनो, एका ठिकाणी आपण पाणी जे होतं ते ठेवलं आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी पाणी ठेवायला आलो आहोत। तर मित्रांनो, आता आपण ह्या ठिकाणी खूप मस्त सावली आहे, त्याच्यामुळं खालीच आपण ह्या ठिकाणी पाणी जे आहे ते पक्ष्यांना ठेवू। तर मित्रांनो, पाणी ठेवून झालं आहे आणि आता पक्षी येतील आणि ह्या फांद्यांवर बसतील आणि ज्यावेळेस त्यांना ताण लागेल त्यावेळेस ते पाणी पिऊन जातील
आणि फक्त हे पाणी ठेवले असंच नाही, तर मित्रांनो ज्या वेळेस ते पाणी कमी होईल त्यावेळेस मी बिस्लेरी घेऊन येईन आणि त्याच्यात पाणी ओतीन आणि प्रत्येक वेळेस मी भरून ठेवेन, म्हणजे त्याची मी काळजी पण घेईन. तुम्हाला वाटत असेल की आता हे फक्त ठेवले आणि व्हिडिओ काढण्यापुरतं फक्त ठेवलं असं नाही, तर मित्रांनो मला पण काळजी आहे आपल्या पर्यावरणाची, पक्ष्यांची, काय सर्वांचीच. त्याच्यामुळे आपण आता प्रत्येक वेळेस येऊ आणि हे जरी अर्धा आहे पण आता मी लगेच जाईन आणि हे फुल करीन, म्हणजे पूर्ण भरून ठेवीन, दोन्ही पूर्ण भरून ठेवीन. कारण एक थोडा जो डब्बा होता पहिला तो थोडा लीक होता, तो पण त्याच्यामध्ये सुधार करून आपण चांगल्या पद्धतीने ठेवू, जेणेकरून पक्षी पाणी पिऊन जातील. तर मित्रांनो ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.